सतत किंवा वारंवार होणारी डोकेदुखी ही फक्त तात्पुरती वेदना नसून ती मेंदूच्या कार्यावर आणि संपूर्ण आरोग्यावर खोल परिणाम करू शकते. सततच्या डोकेदुखीमुळे मेंदूवर होणारे वाईट परिणाम. पहिला महत्त्वाचा म्हणजे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. सतत वेदनांमुळे मेंदू स्ट्रेस मूडमध्ये राहतो. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. विचार करण्याचा वेग मंदावतो. कामात चुका वाढतात. विसरभोळेपणा वाढतो. मेंदूतील रसायनांचं असंतुलन होतं. त्यामुळे डोपामिन यांचं संतुलन बिघडतं. यामुळे आपण चिडचिड खूप करतो, नैराश्य येतं, चिंता वाढते. झोपेवरही गंभीर परिणाम होतात, जसं की झोप लागत नाही किंवा झोप तुटक होते. डीप स्लीप कमी होते, त्यामुळे मेंदू नीट काम करत नाही आणि दीर्घकाळ झोपेचा अभाव असल्यामुळे मेंदू लवकर थकतो. स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो. नवीन गोष्टी लक्षात ठेवणं कठीण जातं. नाव, तारखा, काम विसरणं वाढतं. निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. मानसिक ताण आणि भावनिक अस्थिरता निर्माण होते आणि सततच्या वेदनांमुळे मन अस्वस्थ राहतं. राग, चिडचिड, निराशा वाढते. कुटुंब आणि सामाजिक नात्यांवर परिणाम होतो. मायग्रेनमुळे मेंदूवर होणारे विशेष परिणाम म्हणजे जर डोकेदुखी मायग्रेन प्रकारची असेल तर मेंदूतील रक्तवाहिन्यांची असामान्य अशी वाढ होते. फार क्वचितच स्ट्रोकचा धोका वाढतो. मेंदूला वेदनांची सवय लागते. मेंदू वेदनांसाठी अतिसंवेदनशील होतो. थोड्याशा कारणानेही तीव्र डोकेदुखी होते आणि जर सतत तुम्ही पेन किलर घेत असाल तर याचा परिणाम खूपच गंभीर होतो. त्याचप्रमाणे गंभीर आजाराचे संकेतही राहू शकतात. सततची डोकेदुखी कधीकधी या गंभीर समस्यांचं लक्षण वेगळीच असू शकतात, जसं की उच्च रक्तदाब, ब्रेन ट्यूमर, मेंदूतील संसर्ग, सायनस किंवा मानदुखी. तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच जाऊ शकता जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा, जसं की अचानक खूप तीव्र वेदना, उलटी, मळमळ, चक्कर, डोळ्यांना धुसर दिसणं, हातपाय सुन्न होणं किंवा बोलण्यामध्ये अडचण निर्माण होणं. झोपेतून डोकेदुखीने जाग येणं. डोकेदुखी टाळण्यासाठी मेंदूसाठी उपयुक्त सवयी जसे की 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. पाणी भरपूर प्या. मोबाईल स्क्रीनचा वापर टाळा. ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, ध्यान करा. हलका आहार घ्या. सतत वेदनाशामक औषध घेणं टाळा. सततची डोकेदुखी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. ती मेंदूच्या कार्यक्षमतेवर, मानसिक आरोग्यावर आणि जीवनमानावर गंभीर परिणाम करू शकते. वेळेवर कारण शोधून जर योग्य ते उपचार घेतले तर नक्कीच तुमचा आजार बरा होऊ शकतो. यासाठी लक्षणे त्वरित ओळखून योग्य तो उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे.